मला दुसरं एक असं आहे की ही संपूर्ण जी निवडणूक आहे ही मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी दिसत होती सुरू होण्याच्या आधी, पण ती सुरू झाल्याबरोबर ती शिंदे विरुद्ध ठाकरे अशी राज्यात करण्याचा प्रयत्न हा विरोधकांनी केला। तुमच्या कामाचा धसका विरोधकांनी घेतलाय, त्याला काय म्हणाल तुम्ही? कामाचा धसका घेतलाय कारण आमच्या एवढं ते फिरू शकत नाहीत, आमच्या एवढं काम करू शकत नाही। फक्त एवढंच आहे की माझ्यामुळे त्यांचा पट्टा उतरला, ते गावागावात आता फिरू लागले। हे जर आधी फिरले असते तर बरं झालं असतं, पण ठीक आहे, चांगलं आहे। पण मी एकच सांगतो, आमची ही लढाई वैयक्तिक नाही, आमची ही लढाई जी आहे विकासाची लढाई आहे, ही देशाच्या विकासाची लढाई, ही कुठल्या एका मतदारसंघाची लढाई नाही। आणि म्हणून या देशाला ज्यांनी एवढ्या वरच्या लेवलला घेऊन गेले, आज जगभरामध्ये आपल्या भारताचं नाव अभिमानाने घेतलं जातं फक्त मोदींच्यामुळे। आणि त्यामुळे लोक कामावर मतदान करणार आहेत, या कामाची पोचपावती या निवडणुकीत देणार आहेत। कारण मोदीजींनी कधीही या ठिकाणी एक दिवस सुट्टी नाही घेतली, जीवन समर्पित केलं। आणि राहुल गांधी काय, राहुल गांधी तर सारखा विदेशात पळतो, मोदीजींचा बदनामी करतो, देशाची बदनामी करतो, आणि इकडे देशप्रेम आणि इकडे बदनामी। कोण चूज करणार? लोक काम करण्याच्या मागे उभे राहतील का थंडगार हवा खायला परदेशात जाणाऱ्या माणसाच्या मागे उभे राहतील? हे कंपॅरिझन होऊ शकत नाही। आज त्यांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की म्हणून लोकांनी ठरवलं आहे, लोकांनी निर्धार केला आहे, लोकांनी गॅरंटी दिली आहे की मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचे।